इयत्ता 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित भाग 2 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील गणित क्रमांक आहे 13. गणित क्रमांक 13 पान नंबर 45. पहा, त्रिकोण एबीसी मध्ये रेख एडी लंब रेख बीसी डीबी बरोबर 3 सीडी. पहा, डीबी ची लांबी किती आहे? सीडीच्या लांबीच्या 3 पट आहे. तर सिद्ध करा 2 AB चा वर्ग, पहा हा AB आहे, बरोबर 2 AC वर्ग अधिक BC वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचे. पहा आता नेहमीप्रमाणे आपलं पक्ष द्यायचं. पक्ष कोणता होणार? त्रिकोण ABC मध्ये रेख AD लंब रेख BC. पक्ष म्हणजे काय? प्रश्नातली माहिती, एवढेच माहिती. अजून काय आहे? DB बरोबर 3 CD. DB बरोबर 3 CD आहे. आणि साध्य आपलं काय करायचं आहे? जे सिद्ध करायचे ते 2 AB चा वर्ग बरोबर 2 AC वर्ग अधिक BC चा वर्ग. 2 AB चा वर्ग बरोबर 2 AC वर्ग अधिक BC चा वर्ग, हे आपल्याला सिद्ध करायचंय. पहा आता इकडे सिद्धता. पहा आता सिद्धता पहा. AB वर्ग अधिक काय करायचं आपण? एक एक पायथागोरसने काढायचं. पहा 2 AB चा वर्ग, मग आपण काय करू? काटकोन त्रिकोण ADB मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार. पहा, काटकोन त्रिकोण ADB मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार काय होणार? सिद्धांत AB चा वर्ग बरोबर, पहा AB चा वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. म्हणून आपण काय करायचं माहिती का? हे जे दोन काटकोन त्रिकोण आहेत ना, त्याची सामायिक बाजू एका साईडला काढायची. म्हणजे कसं होणार? AB चा वर्ग बरोबर AD वर्ग अधिक BD वर्ग. मग AD वर्ग एका साईडला काढायचा. AB चा वर्ग वजा BD वर्ग बरोबर AD चा वर्ग. विधान नंबर काय म्हणायचं? 1. AB चा वर्ग वजा BD वर्ग बरोबर AD वर्ग. तसेच काय करायचं? एकदा हा काटकोन त्रिकोण घ्यायचा, एकदा हा काटकोन त्रिकोण घ्यायचा. दोघांच्या मधली जी सामायिक बाजू आहे ना, ते एका साईडला काढायची. काटकोन त्रिकोण ADC मध्ये पायथागोरसच्या सिद्धांतानुसार, तेच नियम, पायथागोरसच्या सिद्धांतानुसार एकदा काय करायचं? AB एका साईडला घ्यायची आणि काटकोन त्रिकोणाचं ADB याचं पायथागोरसचं प्रमेय द्यायचं. सामायिक बाजू AD एका साईडला काढायची. ह्याचं पण तसं करायचं. सिद्धांतानुसार AC वर्ग बरोबर AD वर्ग अधिक CD वर्ग. म्हणून सामायिक कोणती बाजू आहे? AD, ते एका साईडला काढायची. कसं होणार? AC वर्ग वजा CD वर्ग बरोबर AD वर्ग. समीकरण नंबर 2. आता पहा बरे, एकदा हा त्रिकोण घ्यायचा, एकदा हा त्रिकोण घ्यायचा. दोघांचं पायथागोरसचं प्रमेय लिहायचं आणि जी सामायिक बाजू आहे ती एका साईडला काढायची. आता पहा, दोन्हीकडे AD वर्ग सेम आलंय. मग 1 व 2 वरून 1 व 2 वरून कसं होणार? उजवीकडची बाजू समान आहे, डावीकडची पण समान होणार. कसं होणार? AB चा वर्ग वजा BD वर्ग बरोबर AC वर्ग वजा CD चा वर्ग. AB वर्ग
वजा BD वर्ग बरोबर AC वर्ग वजा CD वर्ग. पहा आता AB वर्ग आले, AC वर्ग आले. आता काय करायचं आपण, हा जो BD वर्ग आहे ना तिकडे वजा करायचा, तिकडे अधिक होणार तो. मग असं होणार AB चा वर्ग बरोबर AC वर्ग वजा CD वर्ग अधिक BD चा वर्ग. AB वर्ग बरोबर AB वर्ग पाहिजे, AC वर्ग पाहिजे. आता बघा CD आणि BD यांचा आता प्रश्न निर्माण झालाय. CD आणि BD. तर आपल्याला माहिती आहे त्यांनी आपण कंडिशन दिली. काय कंडिशन दिली बघा, BD बरोबर 3 CD. BD ची किंमत काय आहे, 3 CD च्या एवढी आहे. पहा BD ची किंमत किती आहे, BD बरोबर काय आहे 3 CD. मग आता BC कशी होणार बघा बरं, आता आपल्याला BC पाहिजे. मग आता पहा नीट BD बरोबर काय आहे 3 CD आहे. मग आपण जर समजा CD x मानली तर असं आपण म्हणलं, समजा CD बरोबर x मानू, CD x मानली. मग सांगा बरे BD किती होणार, BD बरोबर 3x होणार. पहा इकडे ही गोष्ट लय महत्वाची बघा. CD ची किंमत आपण x मानली, BD ची किंमत 3x होणार आणि BC किती होणार, 3x अधिक 3x, x अधिक 3x, सूत्र काय आलं 4x आलं, x अधिक 3x, BC किती होणार 4x होणार. पहा इकडे आता AB वर्ग बरोबर AC वर्ग वजा CD वर्ग अधिक BD वर्ग. पण BD म्हणजे किती आहे बघा बरे, BD ची किंमत 3 CD एवढी आहे. BD ची किंमत किती आहे, 3 CD च्या एवढी आहे. नीट पहा BD बरोबर 3 CD. मग आपण असं देऊ शकतो थोड्या वेळ, AC वर्ग वजा CD वर्ग अधिक BD म्हणजे काय आहे 3 CD त्याचा वर्ग. पहा नीट AB वर्ग बरोबर AC वर्ग वजा CD वर्ग अधिक BD किती आहे 3 CD एवढे. BD काढला 3 CD दिला, म्हणून AB चा वर्ग बरोबर AC वर्ग वजा CD वर्ग अधिक 9 CD वर्ग. 9 कुठून आले, 3 चा वर्ग 9 CD वर्ग. मग याचं उत्तर काय आलं बघा बरं आता, AB चा वर्ग बरोबर AC वर्ग अधिक 8 CD चा वर्ग. किती आले, 8 CD वर्ग आले. पहा AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक 8 CD चा वर्ग. म्हणून AB वर्ग बरोबर AC वर्ग अधिक 8 कंसात CD. पाहता येतं नीट CD x आहे आणि BC किती आहे 4x आहे. पाहता यांचा संबंध कसा लावायचा आहे नीट पहा इकडे, ही गोष्ट महत्वाची आहे. 8 CD त्याच्याऐवजी काय द्यायचं पाहता नीट, ही गोष्ट पहा नीट महत्वाची. CD आपण x मानली आणि BC किती आली 4x आली. BC किती आहे 4x, CD x BC किती आहे 4x आहे. याचा अर्थ काय होतं माहिती का, आपण BC च्या ऐवजी BC 4x आहे आणि CD किती आहे x आहे. या दोघांचा संबंध पहा, CD बरोबर 1/4 BC होणार. CD हा BC चा चौथा भाग आहे. पहा नीट CD हा BC चा चौथा भाग आहे, कारण हा x आहे हा 4x आहे, म्हणजे BC 4x आहे. पहा नीट BC काय आहे 4x, म्हणजे BC बरोबर 4 CD. x म्हणजे CD आहे ना, म्हणजे आपण थोड्या वेळा असं म्हणू शकतो की BC बरोबर 4 CD. मग CD ची किंमत काय आली 1/4 BC आली. पहा नीट हे CD ची किंमत x आहे, BD ची किंमत 3x आहे, टोटल ही 4x आहे. मग आपण CD च्या ऐवजी आपण 1/4 BC लिहू शकतो. मग इथं 1/4 BC कंसाचा वर्ग कंसातल्या CD बरोबर 1/4 BC. हे पहा नीट CD x आहे, BD 3x आहे, कारण त्याने सांगितलं आपल्याला की BD बरोबर म्हणजे DB बरोबर काय आहे CD च्या तिप्पट आहे. CD x BD 3x संपूर्ण 4x, संपूर्ण किती होणार आहे 4x. म्हणजेच CD ही BC च्या चौथा भाग आहे, म्हणजे 1/4 आहे.
त्या खाली पाहता कसं होईल, त्याच्या खालची स्टेप पाहता नीट, याच्या खालची स्टेप पहा, ए बी वर्ग बरोबर ए बी चा वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक 8 कंसात 1/16 बी सी वर्ग असं होणार. तो डायरेक्ट आपण काय करू, गुणिले मांडू. 1/16 4 चौरस 16 बी सी वर्ग भाग लावला, म्हणून ए बी चा वर्ग बरोबर ए सी वर्ग 8 1 8 8 2 16 1/2 बी सी वर्ग. ए बी वर्ग बरोबर ए सी वर्ग अधिक 1/2 बी सी वर्ग. 8 आणि 4 चा वर्ग 16 आला, भाग लावला. आता आपलं कसं पाहिजे, 2 ए बी वर्ग 2 ए सी वर्ग बी सी वर्ग 2 नको आहे, 2 ने गुणायचं, 2 ने गुणून प्रत्येकाला गुणायचं. ते उत्तर होणार 2 ए बी चा वर्ग बरोबर 2 ए सी वर्ग अधिक 2 ने गुणलं, 2 2 गेले, उत्तर बी सी चा वर्ग. हे शेवटचं उत्तर आलं. फक्त याच्यामध्ये महत्वाची कोणती गोष्ट होती, फक्त सीडीच्या ऐवजी सीडीचे रूपांतर बीसी मध्ये करायचे होते, दुसरं काय नाही त्यात. म्हणजे त्यांनी काय सांगितलं होतं आपल्याला, की हा जो त्रिकोण होता त्यातली ही जी बीडी होती ती किती होती, सीडीच्या हा डी हा सी, सीडी एक्स आणि हा 3x, म्हणजे टोटल किती होते बी सी. इथे बी होता, इथे सी होता, मग सी डी एक्स होता आणि बी डी 3x, टोटल किती आलती 4x आलती. मग असं ते गणित होतं. मग त्यामुळे काय आलं की आपल्याला सी डीची किंमत ही बी सीच्या 1/4 लिहायची होती, दुसरं काय महत्वाचं नव्हतं.